अफजल खानाला त्याचा जो शिक्का आहे आणि तो त्या शिक्क्यातच मजकूर कोरून घेतलाय. किंबहुना तुम्ही आदिलशाही फरमानं जर का पाहिली तर अफजल खानाचा उल्लेख करायच्या आधी त्या शिक्क्यातला सगळा मजकूर वाचतात. आणि तो असा आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर अगदी तस्बीह म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या ह्याच्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून. अर्थात ही त्याची गैरसमजूत होती. ती शिवाजीराजांनी त्याला ठोकला, 10 मिनिटात ठोकला त्याला त्यांनी. त्यामुळं त्याचा अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याची जी पत्र आहेत त्यातली भाषा जी आहे ती विलक्षण आक्रमक भाषा आहे अफजल खानाची. एक त्याचं पत्र लिंकसेट आणि अधिक सेट मोगदम यांना मिळालेला आहे. तो म्हणतोय, तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला जनोबा समवेत, जनोबा म्हणजे कुटुंब कबिल्यासकट, घाण्यात घालून पिळून काढून मारेन. मी तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढून मारेन असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं अफजल खान. त्यामुळे अफजल खानाच्या बद्दल अनेक गोष्टी सांगता येतील.